सगळ्यांनी अटेंडन्स लावली. ईव्हीएसचं टेक्स्टबुक ओपन करा सगळ्यांनी. तर लास्ट टाइमचा जो लेसन आपण बघितला होता द ओथ ऑफ स्वराज, तो सगळ्यांनी त्याचे क्वेश्चन आन्सर्स लिहिले. सगळ्यांना आन्सर्स भेटले? काही कोणाला डाऊट? ओके, तर आज आपण नेक्स्ट लेसन बघूया. लेसन नंबर 7. सगळ्यांना स्क्रीन दिसते का सांगा एकदा मला. ओके, good morning everyone. Today we are going to start new lesson number 7, Swaraj, the first conquest. तर आपण आपल्या लेसनचं नाव काय? स्वराज फर्स्ट कन्क्वेस्ट. चला आपण स्टार्ट करूया आता. म्हणजे त्यांनी स्वराज्याचे पहिले तोरण बांधले, त्यांनी स्वराज्याला स्टार्ट केलं. आता कसं स्टार्ट केलं त्यांनी? लास्ट लेसन मध्ये आपण बघितलं, त्यांनी ओथ घेतली होती, शपथ घेतली होती की आपण स्वराज्य काय करायचं? तयार करायचं. तर त्यांनी स्टार्ट केलं. तर त्यांनी आता फर्स्ट जे स्टार्ट आहे स्वराज्य स्टार्ट करायचं, जे वर्क आहे ते कुठून स्टार्ट केलं ते आपल्याला या लेसन मध्ये कळेल. फर्स्ट कॉन्क्वेस्ट म्हणजे त्यांनी पहिलं तोरण बांधलं स्वराज्याचं. त्यांनी पहिलं काम करायला सुरुवात केलं स्वराज्य. तर बघा फर्स्ट पॅरा. It is no doubt about true that Shivaji and his comrades took the oath of Swaraj in the temple of Dhaireshwar. तर याच्यामध्ये काहीच डाऊट नव्हतं की शिवाजी महाराज आणि त्यांच्या जे फ्रेंड्स होते, सगळे मित्रमंडळी होते, त्यांनी काय केलं होतं? स्वराज्य स्थापनेची काय केली होती? प्रतिज्ञा केली होती. आणि कुठे प्रतिज्ञा केली होती त्यांनी? कुठल्या टेम्पल मध्ये केली होती? रायरेश्वरच्या टेम्पल मध्ये त्यांनी केली होती. आणि आपल्याला याच्याबद्दल काहीच डाऊट नाहीये की ते काम म्हणजे करणार नाही. म्हणजे त्यांनी एकदा, आपल्याला माहितीये शिवाजी महाराजांनी एकदा काही काम करायचं मनावर घेतलं तर ते करतातच. मग याच्यामध्ये काहीच डाऊट नव्हता की म्हणजे त्यांनी जे काम करायला घेतले स्वराज्य स्थापनेचं ते करणारच होते त्यांच्या मित्रांबरोबर. बट इट वॉज अ व्हेरी डिफिकल्ट टास्क. पण हे खूप अतिशय कठीण काम होतं, खूप कठीण काम होतं. इन दोज डेज महाराष्ट्र वॉज गव्हर्न बाय 4 डिफरंट पॉवर्स. पण त्या काळामध्ये का डिफिकल्ट होतं? तर त्या काळामध्ये जे आपला महाराष्ट्र स्टेट आहे, तो कोणाच्या गव्हर्नर मध्ये होता? त्याच्यावर कोण राज्य करत होतं? त्याच्यावर कोणाची पॉवर होती? 4 डिफरंट पॉवर होत्या. म्हणजे कोणाकोणाची पॉवर होती? त्यांच्यावर कोणाकोणाचं राज्य होतं? तर 4 लोकांचं. तर कोण होते 4 लोक? द मुघल एम्परर ऑफ दिल्ली. ते दिल्लीचा जो मुघल बादशाह होता त्याचं राज्य होतं. सुलतान आदिलशाह ऑफ बिजापूर, जो बिजापूरचा आदिलशाह होता त्याचं होतं एक राज्य. द पोर्तुगीज ऑफ गोवा, जे गोव्याचे पोर्तुगीज होते त्यांचं एक राज्य होतं, त्यांची पॉवर होती आपल्या महाराष्ट्रावर. आणि सिद्धी ऑफ जंजिरा, जे जंजिराचे सिद्धी आहेत त्यांचं आपल्या महाराष्ट्रावर काय होतं? हुकूम होता, राज्य होतं. तर सगळ्यांनी हे
मार्क करा पेन्सिलनी 4 डिफरंट पॉवर्स. कुठले कुठले होते? द मुघल एम्परर ऑफ दिल्ली, सुलतान आदिल शाह ऑफ बिजापूर, द पोर्तुगीज ऑफ गोवा अँड द सिद्दी ऑफ जंजिरा. केला सगळ्यांनी मार्क? तुम्हाला क्वेश्चन्स मध्ये विचारू शकता. सगळ्यांनी मार्क केलं? कोण चार जे हे होते त्यांची सत्ता होती? तर मुघल एम्परर ऑफ दिल्ली, सुलतान आदिल शाह ऑफ बिजापूर, पोर्तुगीज ऑफ गोवा अँड सिद्दी ऑफ जंजिरा. They were powerful opponents firm in their authority. No one would dare utter a word against them. तर त्या जे चार हे होत्या सत्ता होत्या त्यांचा खूप दरारा होता महाराष्ट्रावर. खूप मोठा त्यांची हुकुमशाही होती. म्हणजे कोणीही त्यांच्या विरुद्ध ब्र शब्द काढायची हिंमत नव्हती. म्हणजे एवढी त्यांची तिथे दहशत होती. कोणी त्यांच्या विरुद्ध काही बोलत नव्हते. अंडर दिस डिफिकल्ट कंडिशन शिवाजी हॅड टेकन द ओथ ऑफ स्वराज. त्या अशा कठीण परिस्थितीत अशी एक त्यांची एकदम सत्ता दहशत असताना सुद्धा शिवाजी महाराजांनी काय केलं? स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. देअर वॉज नो कंपॅरिझन बिटवीन वास्ट फोर्सेस ऑफ एनिमी अँड अ हँडफुल ऑफ शिवाजीज मावळात. तर याच्यामध्ये काहीच कंपॅरिझन नव्हतं. म्हणजे कुठे त्यांचं एकदम मोठं मोठं अफाट सैन्य होतं. खूप मोठं मोठं सैन्य होतं, आर्मी होती. आणि शिवाजींजवळ किती होती आर्मी? फक्त मुठभर. त्यांचे जे फ्रेंड्स होते मावळा तेवढेच होते. मग त्याच्यामध्ये काहीच आपण तुलना सुद्धा करू नाही शकत की त्यांची कुठे एवढी मोठी अफाट सैन्य आणि आपलं कुठे मुठभर शिवाजी महाराजांचं कुठे मुठभर मावळे होते. बट शिवाजीज माइंड वॉज मेड अप अँड हिज फायम रिझॉल्व वॉज हिज ग्रेटेस्ट सोर्स ऑफ स्ट्रेंथ. तरीही शिवाजी महाराजांनी काय केलं? माघार घेतली नाही. त्यांनी निश्चय केला की मी स्वराज्य स्थापन करून राहणारच. आणि त्यांच्या या निश्चयमधूनच काय तयार झाले? स्ट्रेंथ एक तयार झाली, एक बळ तयार झालं. कळालं सगळ्यांना? फर्स्ट पॅरामध्ये काय सांगितलंय की शिवाजी महाराज आणि त्यांचे जे फ्रेंड्स होते त्यांनी रायरेश्वरच्या मंदिरात काय केलं? स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली होती. आणि हे त्यांच्यासाठी खूप डिफिकल्ट टास्क होतं. कारण त्या काळामध्ये महाराष्ट्रावर सत्ता होती. कोणाची? 4 लोकांची सत्ता होती. कोण कोण? मुघल एम्परर ऑफ दिल्ली, सुलतान आदिल शाह ऑफ बिजापूर, पोर्तुगीज ऑफ गोवा अँड सिद्दी ऑफ जंजिरा. या लोकांची त्या काळात महाराष्ट्रावर खूप मोठी सत्ता होती. आणि त्यांची दहशत एवढी होती की कोणी त्यांच्या विरुद्ध म्हणजे कोणी काही बोलू शकत नव्हतं. एवढे सगळेजण त्यांना घाबरायचे. कोणी त्यांच्या विरुद्ध काही लढाई सुद्धा नाही, काही त्यांच्याबद्दल बोलायचे सुद्धा नाही. तर अशा कठीण परिस्थितीत सुद्धा एवढी त्यांची दहशत असताना सुद्धा शिवाजी महाराजांनी काय केलं की स्वराज्य स्थापन करायचं जे शपथ आहे त्यांनी आपल्या हातात घेतलं. आणि त्यांचं जे हे होते सगळे कोण ज्यांची सत्ता होती, जे सगळे मुघल एम्परर होते, त्यांचे सैन्य एकदम अफाट होतं, खूप मोठं होतं. पण शिवाजी महाराजांचं जे सैन्य आहे ते एकदम मुठभर. त्यांचे जे थोडे जे फ्रेंड्स होते मावळे तेवढेच होते. तर त्यांच्यामध्ये काही कंपॅरिझन करण्यासारखं सुद्धा नव्हतं. त्यांच्याकडे खूप मोठी सैन्य होती आणि शिवाजी महाराजांकडे खूप कमी मावळाच होते. तरी सुद्धा असं असून सुद्धा त्यांनी काय केलं? स्वतःच्या मनामध्ये निर्णय घेतला की नाही, मी स्वराज्य स्थापन करून राहणारच. कळालं सगळ्यांना? फर्स्ट पॅरा. सगळ्यांना कळाला फर्स्ट पॅरा? ओके. एकदा चॅट बॉक्स मध्ये कमेंट करायचंय. परत परत चॅट बॉक्स मध्ये कमेंट करत बसायचं नाही. जेव्हा मी क्वेश्चन विचारणार
त्याचाच आन्सर हो किंवा नाही असं द्यायचं. ओके, परत परत मेसेज करत बसायचं नाहीये. ओके, आता नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट पॉइंट काय आहे. आता नेक्स्ट काय पॉइंट आहे, तोरणा फोर्ट. आता तोरणा फोर्ट आहे, तर आपण त्याच्याबद्दल बघूया. त्यांनी तोरणा फोर्ट बद्दल काय सांगितलंय ते आपण बघूया. ओके, बघा इथे पिक्चर मध्ये तुम्हाला तोरणा फोर्ट सुद्धा दिलंय. झुंजर माची तोरणा फोर्ट बघा इथे दाखवलंय. चला आपण बघूया तोरणा फोर्ट बद्दल त्यांनी काय दिलंय. शिवाजी कंट्रोल द जहागीर ऑफ पुणे, सुपे, चाकण अँड इंदापूर. आता शिवाजी महाराज कुठले कुठले जहागीर हे करत होते, ते कंट्रोल करत होते. त्यांच्याकडे कोणाकोणाची जहागीर होती, तर शिवरायांकडे पुणे, सुपे, चाकण आणि इंदापूर इथली जहागीर होती. All the forts in the Jahagir were, however, in the charge of officers from the court of Bijapur. पण हे जे जहागीर होती त्यांच्याकडे ज्यांची ज्याची जहागीर होती, पुणे, सुपे, चाकण, इंदापूर, पण त्याच्यातले जे किल्ले होते ते कोणाच्या ताब्यामध्ये होते, त्यांचा चार्ज कोण होता, तर बिजापूर. जे बिजापूरच्या दरबारात जे अधिकारी होते ना, ऑफिसर होते, बिजापूरच्या दरबारामध्ये जे काम करणारे ऑफिसर होते, त्यांच्या ताब्यामध्ये हे किल्ले होते. He who will control the forts also control the surrounding territories, and therefore all talk of Swaraj without control of the forts was meaningless. तर त्यांनी काय केलं, तर त्या काळामध्ये कसं होतं, ज्या काळातलं म्हणजे ज्याच्यावर आपलं हे असेल, काय असेल, कंट्रोल असेल, तर त्या काळातला किल्ला सुद्धा त्यांच्या याच्यामध्ये ताब्यामध्ये असायला पाहिजे. तेव्हा त्यांची काय असते, दहशत असते. म्हणजे तेव्हा त्यांचं तिथे काय बोलतात, कंट्रोल असतं. मग ते त्यांच्याकडे ती जहागीर होती, पुणे, सुपे, चाकण, इंदापूर त्यांची जहागीर होती. पण त्याचे जे किल्ले होते ते त्यांच्याकडे होते, आदिलशहाकडे. बिजापूरच्या आदिलशाह ना, त्यांच्या दरबारात जे काम करणारे होते त्यांच्याकडे होते. मग शिवाजी महाराजांनी काय ठरवलं, की हे किल्ले असल्याशिवाय आपल्याला स्वराज्य काय मिळणार नाही. किल्ल्याशिवाय कसले स्वराज्य आहे, ज्याचे किल्ले त्याचे राज्य. किल्ला ताब्यात असला की आजूबाजूच्या प्रदेशावर सत्ता चालते. त्यांना काय माहित, त्यांनी काय ठरवलं, ते काय बोलले, जर किल्ला आपल्या ताब्यामध्ये असेल तर आपला जो पूर्ण परिसर आहे, पूर्ण जो सराउंडिंग एरिया आहे, तो सुद्धा आपल्या ताब्यात राहील. किल्ल्याशिवाय आपल्या राज्याला काहीच हे नाहीये, काय मिनिंग नाहीये. द कंट्रोल ऑफ द फोर्ट्स वॉज मिनिंगलेस. तर जर किल्लाच नसेल तर आपल्याकडे कोणावर सुद्धा कंट्रोल करता येणार नाही आणि आपल्याला स्वराज्य सुद्धा स्थापन करता येणार नाही. तर अ हिल फोर्ट gave strategic support to the ruler and Shivaji decided to capture one at a suitable time. For this purpose he had selected the fort of Torna. तर त्यांनी काय ठरवलं, की जो तोरणा किल्ला आहे, त्यांच्या जो एरियामध्ये कुठला किल्ला येत होता तेव्हा, त्यांच्या जहागीरमध्ये तोरणा किल्ला. तर तो तोरणा किल्ला त्यांनी काय केला, सिलेक्ट केला. आता आपण तो तोरणा किल्ला काय करायचं, जिंकायचा असं त्यांनी ठरवलं. आणि त्यांना कुठला एकदम भक्कम किल्ला, म्हणजे एकदम चांगला एकदम किल्ला पाहिजे होता. भक्कम म्हणजे एकदम मजबूत किल्ला पाहिजे होता. आणि तो मजबूत किल्ला कुठला होता, तोरणा होता. तो पुण्यामध्ये होता. तर त्यांना तो किल्ला काय करायचा होता, आता जिंकायचा होता. ही स्टँड्स टू द साऊथ वेस्ट ऑफ पुणे इन कन्नड व्हॅली. तर तो कुठे होता, साऊथ वेस्टला होता पुण्याच्या. आणि व्हॅली म्हणजे दऱ्या, कुठल्या दऱ्यामध्ये होत्या, दऱ्याखोऱ्यांमध्ये होत्या, कनातच्या कानत खोऱ्यामध्ये होत्या. कानत व्हॅली आहे, व्हॅली म्हणजे दऱ्या खोऱ्या बोलतात त्याला. त्या कानतच्या दऱ्या खोऱ्यांमध्ये तो किल्ला होता. इट वॉज अ रिनोव फोर्ट वेल सुटेबल फॉर डिफेन्स. आणि हा डोंगरामध्ये किल्ला होता, खूप मोठा डोंगरामध्ये किल्ला होता. आणि त्याच्यावर डिफेन्स म्हणजे संरक्षण, स्वतःच संरक्षण करण्यासाठी खूप इझी पडायचं.
तो इतका मजबूत होता, तिथे कोणाच आपण आपलं स्वतःचं संरक्षण सुद्धा करू शकत होतं. कोणी शत्रू त्या किल्ल्यावर यायला येऊ नव्हतं शकत. असा तो एकदम मजबूत होता. म्हणून शिवाजी महाराजांनी तोच किल्ला काय करायचा ठरवला, जिंकायचा ठरवला. There were two strong marches on the way to fort. आणि त्या किल्ल्यावर काय होते, दोन माचीस होते. काय होते, दोन माच्या होत्या, भक्कम माच्या होत्या. मग त्याच्यातल्या पहिली अ माची इज अ फोर्टिफिकेशन ऑफ अ नॅचरल प्लेटू फॉर्म ऑन द स्लोप ऑफ हिल. तर माची काय म्हणजे तिथे त्याच्या दोन काय होत्या, भक्कम माच्या होत्या. म्हणजे नैसर्गिकरित्या नॅचरलनी तिथे काय तयार झालंय, सपाट भागाची तटबंदी. म्हणजे जो स्लोप असतो असं, हे बघा इथे साईडला दिसते ना तुम्हाला एकदम, हे जे साईडला कडा दिसत आहेत भक्कम, तर ते नॅचरली तिथे प्रोड्यूस झालेले आहेत, त्या किल्ल्यावर प्रोड्यूस झालेले आहेत. अशा दोन प्रकारच्या ज्या हे आहेत कडा तिथे आहेत, त्याला काय बोलतात, माचीस बोलतात, माची बोलतात. तर पहिली माचीस काय, झुंजार माची, आणि ऑदर काय, बुधला माचीस. कुठली आहे, बुधला. पहिली कुठली नाव आहे, झुंजार माची, आणि सेकंड काय, बुधला माची. इथे तुम्हाला पिक्चर कशाचं दाखवलंय, झुंजार माचीचं दाखवलंय. ही जी कडा आहे, सपाट परिसर दिसतो ना, हा पूर्ण सपाट प्लेटू म्हणजे सपाट जागा, आणि साईडला कडा, त्याला बोलतात माची. तर ही फर्स्ट कुठली आहे, झुंजार माची आहे, आणि सेकंड कुठले, बुधला माची. तर झुंजार माची लाईक इट्स नेम कुल्ड ऑफर पॉवरफुल डिफेन्स अगेन्स्ट द एनिमी. तर झुंजार माची ही तिच्या नावाप्रमाणेच काय होती, एकदम स्ट्रॉंग होती. नावाच प्रमाणे काय होती, स्ट्रॉंग होती. जसं त्याचं नाव झुंजार, पॉवरफुल होती, तिथे कोणीही आपलं संरक्षण करू शकत होतं, कोणापासून, शत्रूपासून. The only access to the fort was across the झुंजार माची. तर झुंजार माची हा त्याच्या नावाप्रमाणेच काय होती, एकदम स्ट्रॉंग होती, पॉवरफुल होती. आणि किल्ल्यावरून खाली जाण्यासाठी जो फोर्ट आहे तो अक्रॉस करण्यासाठी, म्हणजे जो फोर्ट पूर्ण क्रॉस करण्यासाठी कुठून रस्ता होता, त्या झुंजार माचीवरूनच तो रस्ता होता. इट इज अ व्हेरी डिफिकल्ट पॅसेज विथ हाय हिल्स ऑन वन साइड अँड डीप व्हॅलीज ऑन द अदर साइड. मग त्या जी रस्ता होता तो रस्ता एकदम डिफिकल्ट होता, एकदम काय होता, अवघड होता. कसा होता तो, त्याच्या एका साइडला काय होतं, हिल्स होते, पर्वत डोंगर होते, आणि दुसऱ्या साइडला काय होत्या, दऱ्या खोऱ्या होत्या. काय होत्या, दऱ्या खोऱ्या होत्या. अ केअरलेस पर्सन मे इझिली लॉस हिज बॅलन्स अँड एंड हिज लाईफ इन द डीप व्हॅली. जर कोणी चुकून सुद्धा, म्हणजे त्याच्यावरून चालताना जर तुमचा जर लक्ष वेगळीकडे गेलं, तुमचं लक्ष तिथे हटलं, तर तुमचा पाय, तुम्ही काय करू शकता, तुमचा बॅलन्स जाऊ शकतो, आणि तुम्ही त्या दऱ्यांमध्ये पडू शकता, आणि तुम्ही तिथे मरू सुद्धा शकता, तिथे त्याचा जीव सुद्धा जाऊ शकतो. तर तोरणा वॉज कन्सिडर वन ऑफ द स्ट्रॉंग फोर्ट्स ऑफ महाराष्ट्र. मग असा हा जो झुंजार माची होतं, हे कुठे होतं, तोरणा किल्ल्यावर होतं. म्हणून तोरणा किल्ल्याला काय बोलतात, वन ऑफ द स्ट्रॉंग फोर्ट्स महाराष्ट्र. महाराष्ट्रातला सगळ्यात भक्कम किल्ला, सगळ्यात बळकट किल्ला या फोर्टला बोलतात. इन द फोर्ट देर इज अ टेम्पल ऑफ गॉडेस तोरणाजाई. तर त्या फोर्टवर कोणाचं टेम्पल होतं, कुठल्या देवीचं होतं, तोरणाजाई. दॅट इज वाय द फोर्ट इज कॉल्ड तोरणा. तर त्याच्यामुळे त्या किल्ल्याला तोरणा हे नाव पडलं. स्ट्रेंजली इनफ दिस पॉवरफुल फोर्ट वॉज नेग्लेक्टेड बाय आदिलशाह. देर वेर, मग या सगळ्या कारणामुळे त्याचं जे हे होतं, एवढं मोठं जे भक्कमपणा होता, एवढं सगळं त्याच्याकडे, एकदम ज्या त्या किल्ल्यावर आपण आपलं संरक्षण सुद्धा करू शकलं होतं, तर हे सगळं त्या किल्ल्यावर, म्हणजे एवढ्या फॅसिलिटी असून सुद्धा आदिलशाह त्या पॉवरफुल फोर्टकडे काय करत होता, निग्लेक्ट करत होता. त्याच्या लक्षच नव्हतं त्या आदिलशहाचं त्या फोर्टकडे. देर वेर नायदर इनफ ट्रूप्स फॉर इट्स डिफेन्स नॉर इनफ ammunition. Shivaji know this, and this was exactly what he wanted, and he decided to capture the fort and thus lay the foundation of Hindavi Swaraj. तर
तर आदिलशहाचं त्या किल्ल्याकडे काही लक्ष नव्हतं. मग किल्ल्यावर काही पहारेकरी पण नव्हते, पहारेकरी नव्हते. बॉडीगार्ड्स म्हणजे जे असतात ना पहारेकरी, जे किल्ल्याचे देखभाल करतात, ते सुद्धा नव्हते. ना त्याच्यावर दारुगोळा होता, काही जे दारुगोळा नव्हता. आणि मग शिवाजी महाराजांनी काय केलं, हे सगळं बघून घेतलं. आणि त्यांनी काय ठरवलं, की आपल्याला हाच किल्ला जिंकायचाय. आणि हाच किल्ला जिंकून आपल्याला पहिलं स्वराज्याचं तोरण बांधायचं आहे. स्वराज्याची स्थापना याच किल्ल्यापासून आपल्याला पहिले करायचं आहे. कळालं सगळ्यांना? तोरणा. आवाज येतोय माझा सगळ्यांना? कोणाला येत नसेल त्यांनी त्यांचं नेटवर्क चेक करा. ओके. तर काय सांगितलं तोरणा फोर्ट बद्दल? चला परत बघूया, आपण एकदा रिवाइज करूया. मी सांगते तोरणा याच्यामध्ये काय सांगितलं या पॅरा मध्ये. पहिले काय सांगितलं, शिवाजी महाराजांकडे कुठली कुठली जहागीर होती, कोणाकोणाची जहागीर होती, कोणाकोणाची जहागीर ते कंट्रोल करत होते. पुणे, सुपे, चाकण आणि इंदापूर. सगळ्यांनी अंडरलाईन करा. ते कुठले कुठले कंट्रोल करत होते जहागीर? पुणे, सुपे, चाकण आणि इंदापूर. हे जे सगळे जहागीर आहेत ते काय करत होते, ते कंट्रोल करत होते. पण त्या जहागीर मध्ये जे किल्ले होते, ते किल्ले त्यांच्या कंट्रोल मध्ये नव्हते. ते कोणाच्या कंट्रोल मध्ये होते? बिजापूरच्या दरबारात जे अधिकारी होते, जे ऑफिसर होते, त्यांच्या ताब्यामध्ये होते. पण शिवाजी महाराज काय बोलायचे, जर किल्लाच आपल्या ताब्यात नसेल तर ते राज्यातला किल्लाच आपल्या ताब्यात नसेल तर ते राज्य कसलं? तर यासाठी त्यांनी काय ठरवलं, त्या आपल्या राज्यातले किल्ले सुद्धा आपण काय करायचे, जिंकायचे. काय करायचे, जिंकायचे. तर त्यांनी हे डिसाईड केलं. तर त्यांनी कुठला फोर्ट डिसाईड केला जिंकायचा? कुठला फोर्ट पासून स्टार्ट करायला सुरुवात केला? तोरणा. तर तोरणा फोर्ट त्यांनी सिलेक्ट केला. आणि मग तोरणा फोर्ट हा कुठे होता? साऊथ वेस्टला होता पुण्याच्या. कुठल्या व्हॅलीमध्ये होता? कानत व्हॅलीमध्ये होता. कुठल्या व्हॅलीमध्ये होता? कानत व्हॅलीमध्ये होता. आणि तो एकदम भक्कम बळकट असा किल्ला होता. आणि तो आपल्या संरक्षणासाठी वेल सुटेड होता, म्हणजे चांगला होता. ते त्या किल्ल्यावर चांगल्या प्रकारे आपलं संरक्षण करता येत होतं, असा तो होता. त्याच्यामध्ये काय होतं, त्या किल्ल्यावर दोन माचीस होत्या. दोन माचीस होत्या. माचीस म्हणजे काय? त्याचा भक्कम सपाट एकदम. कोणी माझा हे केला, माईक ऑफ केलाय? तुम्हाला सांगितलं मी किती वेळा, माईक ऑफ करायचा नाहीये. प्रत्येकाने आता मोबाईल साईडला ठेवायचा आहे. फक्त जेव्हा मी कमेंट्स विचारणार क्वेश्चन तेव्हाच कमेंट करण्यासाठी मोबाईल हातात घ्यायचा. ओके. माझा माईक कोणीतरी ऑफ केलेला. आय थिंक महाडिक या महादेव चौधरी कोणीतरी केला होता. तर कोणी मोबाईलला हात लावायचा नाही. ओके. कळले इन्स्ट्रक्शन? ओके. तर कुठे होते आपण? तर तोरणा. त्यांनी कुठला किल्ला सिलेक्ट केला?
कुठला फोर्ट सिलेक्ट केला त्यांनी? तोरणा. तोरणा फोर्ट हा सिलेक्ट केला. तर का तोरणा फोर्ट सिलेक्ट केला? तोरणा फोर्ट एकदम काय होता? बळकट होता, भक्कम फोर्ट होता आणि तो संरक्षण करण्यासाठी एकदम चांगला फोर्ट होता. तिथे आपलं म्हणजे जे राज्य आहे त्याचं, शिवाजी महाराजांचं चांगल्या प्रकारे संरक्षण झालं असतं. तर त्या किल्ल्यावर काय होतं? 2 माचीस होत्या, 2 स्ट्रॉंग माचीस होत्या. माचीस म्हणजे एकदम सपाट प्लेट टू सपाट जागा आणि साईडला भक्कम कडा, तर याला होतात माची. तर त्याच्या 2 माचीस होत्या, कुठल्या? झुंजार माची आणि बुदला माची. पण जर तोरणा किल्ल्यावर जाण्यासाठी रस्ता कुठून होता? झुंजार माचीवरून. कुठून होता? झुंजार माचीवरून. पण हा रस्ता एकदम डिफिकल्ट होता, खूप कठीण होता. कारण या रस्त्याच्या एका साईडला काय होतं? डोंगर होती आणि दुसऱ्या साईडला काय होतं? एकदम खोल दऱ्या होत्या. जर एखादा माणूस तिथं गेला आणि त्याचं जर लक्ष नसेल तर त्याचा पाय बॅलन्स जाऊन तो त्या दरीत पडून तिथे तो त्याच्या लाईफचा एंड होऊ शकतो, असे ती रस्ता होता. आणि हे सगळं आणि हा तोरणा फोर्ट हा महाराष्ट्रातला एक स्ट्रॉंग फोर्ट होता, सगळ्यात भक्कम किल्ला होता. आणि या जो फोर्ट आहे त्याच्यावर कोणाचं टेम्पल होतं, कोणाचं मंदिर होतं? कुठल्या देवीचं मंदिर होतं? तोरणाजाई. कुठल्या देवीचं मंदिर होतं? तोरणाजाई. आणि त्या तोरणाजाई देवीच्या नावावरून या किल्ल्याला तोरणा असं नाव मिळालं. आणि या या किल्ल्यावर एवढं काही फॅसिलिटीज असून, एवढा स्ट्रॉंग किल्ला असून सुद्धा आदिलशहाचं या किल्ल्याकडे काही काही लक्ष नव्हतं, जास्त लक्ष नव्हतं. आणि त्या किल्ल्यावर काही पहारेकरी नव्हते, काही दारुगोळा नव्हता. मग हे शिवाजी महाराजांनी सगळं बघितलं आणि शिवाजी महाराजांनी ठरवलं की आपण आता हा किल्ला काय करायचंय? जिंकायचंय. आणि तिथून आपल्या स्वराज्याची पहिली सुरुवात करायची आहे, हिंदवी स्वराज्याची सुरुवात करायची आहे. कळालं सगळ्यांना? तोरणा फोर्ट कळालं का सगळ्यांना? ओके, आता नेक्स्ट पॅरा बघूया आपण. The drums of Swaraj began to sound. आता ड्रम्स ऑफ स्वराज, आता स्वराज्याची नौबत झडली. तर स्वराज्य कसं स्टार्ट झालं ते आपण बघूया. With a few select bands of Mawlas, Shivaji descended into the Kanad Valley. तर मावळ्यांची थोडीशी हे घेऊन, बँड्स घेऊन म्हणजे त्यांच्या टीम घेऊन हे कुठे गेले? शिवाजी महाराज कुठे गेले? कानच्या खोऱ्यामध्ये गेले. Swift-footed like the deer and lion-hearted in a courage, they raced to the top and captured the strategic position in the fort. आणि त्यांनी काय केलं? ते सगळ्या मावळ्यांसोबत सिंहाच्या छातीने आणि हरणाच्या वेगाने झपाझप तोरणा चढून कुठे गेले? वरती गेले. आणि सगळ्यांनी मावळ्यांनी आपल्या आपल्या जागा पटापट ताब्यात घेतल्या. बराबर आपल्या जागा काय केल्या? ताब्यामध्ये घेतल्या. तानाजी मालुसरे होस्टेड द मराठा फ्लॅग ऍट द मेन एंट्रन्स. आणि तानाजी मालुसरेने काय केलं की जे एंट्रन्सला, दरवाजावर काय केलं? मराठ्यांचं काय जे फ्लॅग आहे, भगवा झेंडा माहितीये ना मराठ्यांचा, तो त्यांनी उभारला, होस्ट केला. एसाजी कंक, a trustworthy and loyal companion of Shivaji, posted his guards at important points. एसाजी कंक हा शिवाजी महाराजांचा काय होता? विश्वासू आणि निष्ठावान सहकारी होता, लॉयल होता एकदम. त्याने काय केलं? चौकीवर काय केलं? पहारे बसवले. काय केलं? चौकीवर पहारे बसवले. The fort was captured almost without any resistance and the sky was filled with the shouts of
शिवाजी महाराज की जय. The first battle drums and pipes of Hindavi Swarajya had sounded, and their echo reverberated throughout the valley. Shivaji named this fort प्रचंडगड. तर काय झालं बघा, जे साहजिक अंक होते शिवाजी महाराजांचे एकदम लॉयल हे होते, काय होते, गार्ड होते. तर त्यांनी काय केलं, सगळीकडे काय केले, पहारे बसवले. म्हणजे सगळ्यांना तिथे जे पहारेकरी म्हणजे कोण येतंय का बघण्यासाठी सगळ्यांना तिथे बसवलं आणि किल्ला ताब्यात घेतला. मग सगळ्यांनी काय केलं, सर्वांनी शिवाजी महाराजांचा जय जयकार केला. शिवाजी महाराजांची जय असं ओरडायला लागले सगळेजण. मग हिंदवी स्वराज्याची काय झाली, नौबत झडली आणि सगळेजण नगाराचा आणि शिंगाचा आवाज सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये घुमायला लागला. आणि मग शिवाजी महाराजांनी काय केलं, त्या फोर्टला काय नाव दिलं, प्रचंडगड असं नाव दिलं. तर कसा त्यांनी घेतला ताब्यात तोरणा किल्ला बघा. पहिले काय केलं, शिवाजी महाराजांनी एक टीम चूज केली, थोडीशी टीम चूज केली माव्यांची. आणि ते काय केले, त्यांना घेऊन कुठे गेले, कानत खोऱ्यामध्ये गेले, कानत व्हॅलीमध्ये गेले. तिथे ते एकदम सिंहाच्या छातीने आणि हरणाच्या वेगाने म्हणजे एकदम एकदम ब्रेवली आणि पटापट ते जे तोरणा किल्ला आहे तो पटापट ते चढले. आणि वरती जाऊन सगळे मावळे, त्यांचे जे मावळे होते त्यांनी आपापल्या जागा घेतल्या, पटापट घेतल्या. तानाजी मालुसरेने काय केलं, एंट्रीला, किल्ल्याच्या एंट्रीला काय केलं, आपला जो होस्ट आहे, सॉरी फ्लॅग आहे, मराठा फ्लॅग, तो होस्ट केला, उभारला. एसाजी कंकने काय केलं, एसाजी कंक हे त्यांचे एकदम लॉयल काय होते, पहारेकरी होते, सहकारी होते. तर त्यांनी काय केलं, सगळ्यांना चौकीवर बसवलं पहारेकरी करायला, कोण येतंय का बघण्यासाठी, कोण काही असं शत्रू वगैरे दिसला तर असं बघण्यासाठी त्यांनी तिथे बसवलं सगळ्यांना. मग नंतर सगळ्यांनी किल्ला ताब्यात घेतला आणि सगळ्यांनी किल्ल्यावर काय केलं, सगळेजण किल्ल्यावर गेले आणि सगळेजण ओरडायला लागले, शिवाजी महाराजांची जय. आणि नगाऱ्यांचा आवाज झाला आणि शिंगांचा, सगळ्यांनी माहितीये ना, तुतारी, सगळेजण असं नगाऱ्या वाजून आणि तुतारीचा आवाज करून आवाज सगळ्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये घुमायला लागला. आणि शिवाजी महाराजांनी त्या किल्ल्याला काय नाव दिलं, प्रचंडगड. कळालं सगळ्यांना कसं स्वराज्य त्यांनी स्थापन केलं. ओके, आता नेक्स्ट बघूया. तर नेक्स्ट काय बघा, ब्लेसिंग ऑफ गॉडेस भवानी. तर भवानी मातेचा आशीर्वाद. आता भवानी मातेचा आशीर्वाद त्यांना कसा मिळाला आपण बघूया. फोर्ट तोरणा देन कम अंडर शिवाजीज ऍडमिनिस्ट्रेशन. आता तोरणा किल्ला कोणाच्या ताब्यात आला होता, शिवाजी महाराजांच्या. ही मेड अ व्हेरी केअरफुल सर्वे ऑफ इट अँड अपॉइंटेड ऑफिसर्स सच ॲज मराठा किल्लेदार, अ ब्राह्मीण सबनीस अँड प्रभू कारखानीस. तर त्यांनी बघा काय केलं, त्या किल्ल्याची बारीक पाहणी केली. काय केली, त्या किल्ल्याला एकदम त्यांनी नोटीस केलं आणि त्या किल्ल्यावर काय केलं, काही ऑफिसर अपॉइंट केले, काय काय ऑफिसरची नेमणूक केली, त्यांना तिथे अपॉइंट केलं. तर कोणाकोणाला केलं, सगळ्यांनी मार्क करा, अंडरलाईन करा. मराठा किल्लेदार, मराठा किल्लेदार, ब्राह्मण सबनीस, प्रभू कारखानीस. कोणाकोणाची केली, मराठा किल्लेदार, ब्राह्मण सबनीस आणि प्रभू कारखानीस यांची त्यांनी तिथे, या ऑफिसरची तिथे त्यांनी अपॉइंट केलं, त्यांना अपॉइंट केलं सगळ्यांनी मार्क. द गॅरिसन इन्क्लुडेड मावलास, कोलीस, रामोशीस, महार्स अँड सच अ ब्रेव मेन फ्रॉम मेनी अदर कास्ट अँड कम्युनिटीज. तर त्यांनी काय केलं, अजून शिबंदित, गॅरिसन म्हणजे शिबंदित, म्हणजे तिथे अजून त्यांनी कुठल्या लोकांना ठेवलं, मावळ्यांना ठेवलं, कोळी लोकांना ठेवलं, रामोशी, महार अशा वेगवेगळ्या जाती जमातीचे जे ब्रेव मॅन होते, जे शूर माणसं होती, त्यांना त्यांनी
तिथे ते अपॉइंट केलं, नेमणूक केली त्यांची. In Swaraj, all castes and communities were to be treated alike and no distinction made on the basis of caste. तर स्वराज्य, आता त्यांना स्वराज्य स्थापन करायचं होतं, तर या स्वराज्यामध्ये कुठलाही जातीभेद, वर्णभेद असा कुठलाही भेदभाव नव्हता. असा कुठलाही भेदभाव करायचा नाही. सगळ्या जातीच्या लोकांना सेम काय करायला पाहिजे, सेम वागणूक द्यायला पाहिजे असं त्यांनी ठरवलं. As repair to the fort started, a surprise awaited the people. किल्ल्याची दुरुस्त सुरू झाली आणि काय आश्चर्य, म्हणजे किल्ल्याची दुरुस्त चालू कर, काय तो किल्ला एकदम नीट नव्हता काही, तर त्यांनी तो किल्ला दुरुस्त करायचा सुरू केला. आणि किल्ला दुरुस्त करता करता त्यांना एक आश्चर्य, त्यांना एक सरप्राईज भेटलं. तर काय भेटलं? दे डिस्कवर 4 मेटल पॉट्स फिल विथ ब्रीम फिल टू द ब्रीम विथ मोहर्स. तर त्यांना काय भेटलं? मोहरांनी भरलेल्या 4 पॉट भेटल्या, घागरी भेटल्या. द वर्कर्स वेअर ओव्हरजॉय, आणि सगळे कामगार काय झाले? आनंद झाले. दे सेड दॅट दिस वॉज अ गिफ्ट टू शिवाजी फ्रॉम गॉडेस भवानी हू हॅड ब्लेस्ड हिज इफोर्ट्स. तर ते सगळेजण काय बोलायला लागले की शिवाजी महाराजांना देवी भवानी प्रसन्न झालीये आणि त्यांनी त्यांना हे धन दिलेलं आहे. ऑल द मनी डिस्कवर वॉज बॉट टू द शिवाजी. सगळ्यांनी ज्यांना जे भेटलं, हे जे धनाच्या घागऱ्या, जे धन मनीचे पॉट ज्यांना भेटले, त्यांनी काय केले? शिवाजी महाराजांना आणून दिले. नो वन थॉट ऑफ टेकिंग एनिथिंग फ्रॉम इट फॉर हिमसेल्फ. आणि कोणाच्या मनात सुद्धा ही विचार आले नाही की आपण त्याच्यातलं काहीतरी आपल्यासाठी घेऊया. आफ्टर ऑल इट वॉज द वेल्थ ऑफ स्वराज. आणि आफ्टर ऑल इट वॉज द स्वराज, वेल्थ ऑफ स्वराज. कारण कोणाच्या मनात ही गोष्ट का नाही आली? कारण हे स्वराज्याचं धन होतं. स्वराज्यासाठी ते काम करत होते आणि त्यांना तिथे धन सापडलं, मनी सापडलं, तर हे स्वराज्यासाठी मनी आहे असे ते म्हणायला लागले. शिवाजी फेल्ट ग्रेटली इलाटेड ॲट दिस अनएक्सपेक्टेड गिफ्ट विच वुड enable him to pursue his ideal of Swaraj with added vigor. He felt that he was working under the benevolent eye of goddess भवानी. तर सगळ्यांनी शिवाजी महाराजांजवळ या पॉट, ज्या मनीने भरलेल्या ज्या पॉट होत्या, ते त्यांनी देऊन टाकलं. तर स्वराज कोणीही आपल्यासाठी ठेवलं नाही. मग शिवाजी महाराजांनी काय केलं? स्वराज्याच्या कार्यासाठी हे जे धन आहे ते स्वराज्याच्या कार्यासाठी ठेवलं. स्वराज्य स्थापन करण्यासाठी जे जे काम, म्हणजे काम करायला जे जे पैसा लागेल ते त्याच्यासाठी त्यांनी ठेवलं. आणि शिवाजी महाराजांना काय वाटलं की खरोखरच आपल्यावर आई भवानीचा आशीर्वाद आहे. आई भवानींनी सुद्धा या कार्याला आपल्याला संमती दिलेली आहे. कळालं सगळ्यांना हा प्यारा? काय सांगितलं होतं या पॅरामध्ये? बघा काय दिलं होतं या पॅरामध्ये, की आता तोरणा फोर्ट त्यांनी काय केला होता? कोणाच्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये होता? शिवाजी महाराजांच्या. मग त्यांनी त्या किल्ल्याची पूर्ण सगळीकडून पाहणी केली, सगळीकडे ऑब्झर्वेशन केलं, किल्ला कसा आहे हे सगळं. नंतर त्यांनी त्याच्यासाठी काही ऑफिसर अपॉइंट केले. तर कुठले कुठले ऑफिसर्स होते त्यांनी अपॉइंट केलेले? मराठा किल्लेदार, ब्राह्मीण सबनीस आणि प्रभू कारखानेस, या तिघांना किल्लेदार म्हणून ठेवलं. मग नंतर अजून काही लोकांना त्यांनी ऍड केलं. कोणाकोणाला? मावळ्यांना, कोळी लोकांना, रामोशी लोकांना, महार लोकांना, म्हणजे सगळ्या जातीतले जे जे शूर माणसं होते सगळ्यांना त्यांनी तिथे काम, म्हणजे तिथे अपॉइंट केलं, तिथे त्यांना नेमणूक केली, त्यांची हे केली. मग नंतर स्वराज्य म्हणजे काय? स्वराज्य स्थापन करत होते ते. मग स्वराज्यामध्ये कुठलाही जातीभेद, वर्णभेद हे चालणार नव्हतं. सगळ्या जातीतल्या लोकांना सेम ट्रीट करायचं होतं, समान वागणूक द्यायची होती असं त्यांचं म्हणणं होतं. ऍज द पेस टू द फोर्ट स्टार्टेड, अ सरप्राईज अवेटेड द पीपल. आणि त्यांच्या जे फोर्ट आहे, तोरणा फोर्ट, त्याला काय करायला सुरुवात झाली? रिपेअर, म्हणजे त्यांची थोडी
दुरुस्ती करायला सुरुवात झाली आणि दुरुस्ती करता करता त्यांना एक सरप्राईज भेटलं. तर काय सरप्राईज भेटलं? तर त्यांना भेटलं चार मनीनी भरलेल्या काय भेटले त्यांना पॉट भेटले. धनानी म्हणजे पैशांनी भरलेले, म्हणजे जे कॉइन्स होते, सोन्याच्या कॉइन्स वगैरे असे असे भरलेले. त्या काळात काय होते, धन म्हणजे काय भेटायचे, कॉइन्स भेटायचे गोल्डचे. तर ते त्यांना भेटले आणि सगळेजण बोलले की हे कदाचित भवानी आईनी भवानी मातेने शिवरायांसाठी गिफ्ट दिलं असेल. तर सगळेजण असे बोलायला लागले आणि सगळ्या जणांनी काय केलं, ते जे धन भेटलं त्यांना, मनी भेटलं, ते कोणाकडे देऊन आले, सगळेजण शिवाजी महाराजांकडे देऊन आले. आणि कोणाच्या मनात असा विचार आला नाही की ते आपल्यासाठी, म्हणजे आता ते बिचारे गरीब होते ना, जे काही ज्यांना भेटलं, सगळेजण गरीब होते म्हणजे. तर काहींच्या मनात आलं असतं विचार की आपण घेऊया असं. तसं कोणाच्या, त्यांचे जे मावळे वगैरे होते फ्रेंड्स, तर कोणाच्याच मनात हा विचार आला नाही की आपल्यासाठी थोडं काढून ठेवावं. तर सगळेजण असा विचार का मनात आला, कारण त्यांनी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली होती. आणि हे सगळं ते काय करत होते, स्वराज्यासाठी करत होते. आणि त्यांचं म्हणणं होतं की हे धन सुद्धा, हे मनी सुद्धा कोणासाठी आहे, कोणाचं आहे, स्वराज्यासाठीच आहे. मग हे सगळं ऐकून शिवाजी महाराजांना एकदम चांगलं वाटलं की त्यांचे जे सहकार्य ते किती चांगले आहेत, आपण चांगल्या लोकांसोबत काम करतोय, असं त्यांनी असं त्यांना वाटलं. आणि त्यांनी काय केलं, हे सगळा जो पैसा आहे तो त्यांनी सुद्धा स्वराज्याच्या कार्यासाठीच ठेवला. आणि त्यांना हे खरोखर वाटायला लागलं की आपल्यावर आई भवानी मातेचा काय आहे, आशीर्वाद आहे. त्यांनी सुद्धा आपल्याला स्वराज्य स्थापन करण्याची संमती दिलेली आहे. कळलं? ओके, पुढे बघूया नेक्स्ट पॅरा काय होता, काय आहे. शिवाजी युटिलाइज द पार्ट ऑफ ट्रेजर फाउंड इन द फोर्ट टू परचेस आर्म्स अँड एम्युनेशन. तर ते हे धन काय त्यांच्या स्वराज्याच्या कामासाठी उपयोग झाला त्यांचा. तर त्यांनी काय केलं, त्याच्यातून शस्त्रे विकत घेतली, दारू गोळा घेतला. द रेस्ट ही डिसाइडेड टू यूज फॉर अनदर प्रोजेक्ट विच वॉज ऑलरेडी इन हिज माइंड. तर त्यांनी काय, जो उरलेला मनी आहे तो त्यांनी काय केलं, दुसऱ्या काही प्रोजेक्ट आहे त्यांचा, त्यांच्या डोक्यात कुठला तरी एक दुसरा प्रोजेक्ट होता, त्याच्यासाठी युज करायचा त्यांनी ठरवला. अबाउट 15 किलोमीटर्स टू द ईस्ट ऑफ तोरणा is the hill of Murumdev. Shivaji had his eye on it for a long time. This hill was steep and difficult of access and therefore the great strategic importance. Adil Shah had actually started constructing a fort on this hill but had left it unfinished. This hill also was not well guarded and Shivaji decided to capture it. बघा काय केलं, त्यांना जे धन भेटलं त्यांनी काय केलं, स्वराज्याच्या कामासाठी युज करण्यासाठी त्यांनी ठरवलं. तर त्यांनी त्या पैशातून काय घेतलं त्यांनी त्या पैशात शस्त्रे विकत घेतली आणि दारू गोळा विकत घेतला. ओके. आणि राहिलेला तो त्यांनी काय केला, आपल्या दुसऱ्या प्रोजेक्ट साठी आपण ठेवायचा, असं त्यांच्या मनामध्ये एक दुसरा प्रोजेक्ट होता, त्याच्यासाठी युज करायचा असं त्यांनी ठरवलं. तर कुठला प्रोजेक्ट होता दुसरा, तर 15 किलोमीटर वर वेस्टला, सॉरी ईस्टला, तोरणा किल्ल्याच्या ईस्टला कुठला किल्ला काय होता, मुरुमदेवाचा डोंगर होता. काय होता, मुरुमदेवाचा डोंगर होता. आणि शिवरायांनी तो खूप दिवस आधी बघून घेतला होता. तो खूप उंच डोंगर होता आणि तो खूप डिफिकल्ट होता, म्हणजे तिथे म्हणजे पटकन कोण, म्हणजे कुठला पण एनिमी शत्रू असेल तो पटकन तिथे जाऊ नाही शकत. तर असा तो चांगला डोंगर होता. आदिलशहाने या डोंगरावर काय केलं होतं, एक किल्ला अर्धवट बांधून सोडून दिला होता आणि त्या किल्ल्यावर सुद्धा कोणी पहारा देत नव्हतं. मग स्वराज्याच्या राजधानीसाठी हा किल्ला ताब्यात घ्यायचा असं शिवरायांनी काय केलं, ठरवलं. मग शिवाजी महाराजांनी काय ठरवलं, तो किल्ला तो तिथे बनवत होता तो अर्धाच ठेवलेला, तो किल्ला सुद्धा आपल्या स्वराज्यासाठी काय करायचा, ताब्यात घ्यायचा, स्वराज्याच्या राजधानीसाठी असं त्यांनी ठरवलं. कळाला हा पॅरा? तर बघा नेक्स्ट काय होतं या पॅरामध्ये, की जे राहिलेलं जे धन होतं, मनी होतं, ते त्यांनी दारुगोळा आणि
त्याच्या शस्त्रांसाठी यूज केलं. आणि राहिलेला दुसऱ्या प्रोजेक्टसाठी त्यांनी ठेवलं. दुसरा प्रोजेक्ट काय होता की तोरणा फोर्ट पासून 15 किलोमीटर 15 किलोमीटर वर कुठला डोंगर होता, हिल होता मुरुमदेवचा. आणि त्या तो डोंगर एकदम मजबूत होता. आणि त्या डोंगरावर आदिलशहाने आपला जो एक किल्ला बांधून अर्धवट सोडून दिला होता. म्हणून मग शिवाजी महाराजांनी काय ठरवलं, तो किल्ला आपल्या ताब्यात घ्यायचा स्वराज्यासाठी, हे त्यांनी ठरवलं. सगळ्यांना कळाले तीन आपण काय काय बघितलं आज? तोरणा फोर्ट, द ड्रम्स ऑफ स्वराज्य बिगॅन्स टू साऊंड अँड ब्लेसिंग ऑफ गॉडेस भवानी. सगळ्यांना कळालं? ओके, राहिलेला पार्ट आपण नेक्स्ट क्लास मध्ये घेऊया. सगळं एकसाथ झालं तर तुम्हाला जमली होईल. हाफ हाफ लेसन घेऊया. तर आता आपण याचे क्वेश्चन आन्सर्स बघूया कुठले आहेत झालेल्या पार्टवर. बघा फिलिंग द ब्लँक्स मध्ये फर्स्ट क्वेश्चन, शिवाजी कंट्रोल द जहागीर ऑफ पुणे, सुपे, चाकण अँड, कोण सांगणार मला आन्सर? शिवाजी कंट्रोल द जहागीर ऑफ पुणे, सुपे, चाकण अँड, काय आन्सर असेल? शिवाजी महाराजांकडे कुठली कुठली जहागीर होती? मी आताच तुम्हाला अंडरलाईन करायला सांगितलं. ओके, व्हेरी गुड तनिष्का, इंदापूर. आन्सर इज इंदापूर. कुठली कुठली जहागीर होती? पुणे, सुपे, चाकण अँड इंदापूर. ओके, नेक्स्ट सेकंड क्वेश्चन बघा, तो सुद्धा आपला झालाय शिकून. शिवाजी डिसाइडेड टू कॅप्चर द फोर्ट ऑफ डॅश अँड ले द फाउंडेशन ऑफ स्वराज. कुठला फोर्ट त्यांनी कॅप्चर करायचं ठरवलं, जिंकायचं ठरवलं? सांगा आता, चला पटकन. यस, व्हेरी गुड, तोरणा. कुठलं? तोरणा फोर्ट त्यांनी जिंकायचं ठरवलं. तर फर्स्ट टू फिलिंग द ब्लँक्स आपले झालेले आहेत. आपल्याला झालेल्या टॉपिक पर्यंत आहे, थर्ड वाला नाही झालाय आपला. आता आपण फर्स्ट टू तुम्ही लिहायचंय होमवर्क मध्ये. लास्ट नंतर काय आन्सर, राईट द आन्सर इन वन सेंटेन्स. ओके, वन सेंटेन्स मध्ये आन्सर लिहायचं. बघा, विच फोर डिफरंट पॉवर्स गव्हर्न महाराष्ट्र इन दोज डे. त्या काळामध्ये महाराष्ट्रावर कोणाची सत्ता होती? 4 सत्ता होत्या ना. चला मी तुम्हाला अंडरलाईन करायला सांगितले, कोण सांगणार मला आन्सर? तनिष्का सांग बाळा, कोणाकोणाचे होते त्या काळामध्ये सत्ता? 4 different powers: the Mughal Emperor of Delhi, Sultan Adil Shah of Bijapur, the Portuguese of Goa, and the सिद्धी ऑफ जंजिरा. कळालं सगळ्यांना कोणाकोणाची होती सत्ता? पहिले मुघल एम्परर होता दिल्लीचा, त्याची होती. नंतर सुलतान होता आदिलशाह, जो बिजापूरचा सुलतान होता आदिलशाह, त्याची होती. पोर्तुगीज होता जो गोव्याचा, त्याची होती सत्ता. आणि सिद्धी ऑफ जंजिराचा सिद्धी होता, त्याची आपल्या महाराष्ट्रावर काय होती? सत्ता होती. या 4 लोकांची सत्ता होती. ओके, आता हा क्वेश्चन सुद्धा आपला झालेला आहे. व्हॉट ऑफिसर्स वेअर अपॉइंटेड बाय शिवाजी ऑन द फोर्ट ऑफ तोरणा. आता तोरणा किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी कुठल्या ऑफिसर अपॉइंट केले होते त्यांनी? चला सांगा मला, कोण सांगणार? तन्मय सांग बा, कुठले ऑफिसर अपॉइंट केले होते तोरणा किल्ल्यावर? कोण सांगणार मला आन्सर? ओके, साहिल सांग, कुठले ऑफिसर त्यांनी अपॉइंट केले होते तोरणा किल्ल्यावर? साहिल, माझा आवाज येतोय?
Yes. हा, तर कुठले ऑफिसर अपॉइंट केलेले? Shivaji appointed the officers as Marathas killed. There were Brahmin, Sabin, and Prabhu सबनीस. Kharkins. मराठा किल्लेदार कोणाकोणाला केलेला? मराठा किल्लेदार, ब्राह्मीण सबनीस अँड प्रभू कारखानीस. मराठा किल्लेदार, ब्राह्मण सबनीस अँड प्रभू कारखानीस. ओके, सगळ्यांना कळालं? ओके, माइक ऑफ करा. ओके, सगळ्यांना कळालंय क्वेश्चन्स आन्सर्स? आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आपला झालेल्या पोर्शनवर आहे का? झालेल्या टॉपिकवर. व्हॉट मेसेज हा नाही झालेला आपला, फर्स्ट 2 झालेले होते. आता क्वेश्चन नंबर 3. शिवाजी सिलेक्टेड द फोर्ट ऑफ तोरणा टू ले. गिव्ह रिझन. शिवाजी सिलेक्टेड द फोर्ट ऑफ तोरणा टू ले द फाउंडेशन ऑफ स्वराज. तर बघा, शिवाजी महाराजांनी तोरणा फोर्ट का हे केला, डिसाइड केला की तो स्वराज्यासाठी का केला? कारण तो स्ट्रॉंगेस्ट किल्ला होता. त्याच्या बघा इथे आन्सर आहे. तो स्ट्रॉंगेस्ट किल्ला होता आणि त्याच्यावर कोणाचे पहारेकरी नव्हते आणि तिथे संरक्षण करायला, डिफेन्स करण्यासाठी खूप इझिली होतं. तर हे सगळं आन्सर्स लिहायचे तिथे. ओके, आणि सेकंड क्वेश्चन सुद्धा झालंय गिव्ह रिझन मधलं. द वर्कर्स बॉट द पॉट्स ऑफ मोहर्स डिस्कवर ऑन द फोर्ट ऑफ तोरणा टू शिवाजी. तर वर्कर्सला, जे कामगारांना, तोरणा किल्ल्यावर सापडलेल्या धनाच्या घागरी शिवरायांकडे आणून दिल्या. का त्यांनी आणून दिल्या शिवाजी महाराजांकडे? कारण त्यांना काय वाटलं की भवानी माता शिवरायांवर प्रसन्न झाली, त्यांनीच त्यांच्यासाठी गिफ्ट दिलंय, म्हणून त्यांनी त्यांच्याकडे आणून दिल्या. कळालं सगळ्यांना? कुठले कुठले क्वेश्चन्स लिहायचे? ओके, तर क्वेश्चन फिलिंग द ब्लँक्स मधला फर्स्ट 2 क्वेश्चन, राईट इन 1 सेंटेन्स मधले फर्स्ट 2 क्वेश्चन आणि गिव्ह रिझन कम्प्लीट लिहायचे आहेत. ओके, आणि राहिलेला टॉपिक आपण नेक्स्ट क्लासमध्ये कम्प्लीट करूया. ओके, नाही तुम्हाला माहिती आहे उद्या इंग्लिशचा क्लास आहे. मी तुम्हाला एक काम दिलेलं होतं, ते तुम्ही करायचं आहे. उद्या मला मी काय सांगितलं होतं? ग्रेट लीडरची इन्फॉर्मेशन मी आज तुम्हाला आठवण करून देते. ग्रेट लीडरची इन्फॉर्मेशन मी सांगितली होती सगळ्यांना. ते उद्या मला सगळ्यांची पाहिजे, कुठलाही एक्सक्यूज नाही पाहिजे. ओके, सगळ्यांनी इन्फॉर्मेशन फाइंड आउट केलेली पाहिजे उद्या, एक्सेप्ट लोकमान्य टिळक आणि सावित्रीबाई फुले आणि महात्मा गांधी. या तिघांना सोडून दुसरे जे ग्रेट लीडर आणि पंडित जवाहरलाल नेहरू, या 4 लीडरला सोडून बाकीच्यांनी दुसरे लीडरची इन्फॉर्मेशन काय करायची आहे? फाइंड आउट करायची. ओके, तर चला, तुमचा क्लासचा टाइम सुद्धा झालेला आहे. बाय एव्हरीवन. बाय टीचर. बाय बाय टीचर. बाय.